गडचिरोली नक्षलविरोधी पोलीस पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत नक्षलवादी कमांडर आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह 4 प्रमुख नक्षली नेते ठार झालेत. धनोरा तालुक्यातल्या हिंडकोटोला रानकट्टा जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या C60 जवानांनी ही कारवाई केली आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून मिलिंद तेलतुंबडेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे, अशी ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे मोस्ट वॉन्टेड असलेल्या नक्षली म्होरक्याला ठार करण्यात पोलिसांना आलेलं यश हे कौतुकास्पद असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. पण हा मिलिंद तेलतुंबडे नेमका आहे कोण? तर तब्बल 50 लाखांचं बक्षीस असलेला हा नक्षलवादी कमांडर होता. देशभरातल्या नक्षलवादी कारवायांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असायची. सह्याद्री, ज्योतिराव, श्रीनिवास याही नावाने तो ओळखला जायचा. नक्षल भरती करण्यात याचा मोठा हात होता असंही सांगितलं जातं. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्याजवळच्या मंचरमध्ये नक्षली कॅम्प घेतल्याचंही समोर आलं होतं. RR पाटील यांनी विधानसभेत तेव्हा या संदर्भातली माहिती दिली होती. तो जंगलात सक्रिय असायचा. तसंच पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातल्या विविध शहरात त्याने नक्षलवादी संघटनेचं जाळं विणलं होतं. 2011 मध्ये ATSने पुणे ठाणे भागात काम करणारी मिलिंदची पत्नी आणि नक्षलवादी नेता अँजेला सोनटक्केला अटक केली होती. पुण्यातल्या तिच्या कबीर कला मंचमधल्या साथीदारांनाही नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याच्या आरोपाखाली तेव्हा अटक झाली होती. अँजेला आणि मिलिंदने पुण्यातल्या कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधित नक्षलवादी चळवळीत ओढलं आणि त्यांचं तब्बल 15 दिवसांचं टीचर ट्रेनिंग कॅम्प घेतल्याची ही माहिती समोर आली होती. पुण्यातल्या खेड भागातल्या एका गावात 2010 साली हे 15 दिवसांचं टीचर ट्रेनिंग कॅम्प घेण्यात आलं आणि या कॅम्पमध्ये खुद्द मिलिंद तेलतुंबडे सुद्धा हजर होता, असेही पुरावे समोर आले होते. पुण्यात नक्षली शिबिर ते एल्गार परिषद अशा बऱ्याच नक्षलवादी कारवायांमध्ये मिलिंदचा हात होता. शहरी भागात गेली अनेक वर्ष तो छुप्या पद्धतीने काम करत असल्याची सुद्धा माहिती समोर आली.